नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। रिफायनरीबाबत राणेंच्या भूमिकेवरून खासदार राऊतांचं टीकास्त्र। शिवसेना आमदारांवर निलेश राणेंचा हल्लाबोल आणि कोविड योद्धांचा सन्मान करत फोडली मानाची हंडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। आपल्या रोखठोक आणि स्पष्ट भूमिकांबद्दल माजी खासदार निलेश राणे नेहमीच चर्चेत असतात। आत्ता गाजत असलेलं सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, सत्ताधाऱ्यांची अकार्यक्षमता ते जिल्ह्यातलं राजकारण यावर निलेश राणेंनी पुन्हा एकदा आपली रोखठोक मतं मांडली आहेत। आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी निलेश राणेंसोबत केलेली ही खास बातचीत। महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी नेहमीच लक्षवेधी अशी भूमिका मांडलेली आहे ते आपले माजी खासदार निलेश राणे साहेब यांच्या समवेत आपण आहोत। त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत, जे संपूर्ण आज देशभर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण गाजत आहेत। त्या संदर्भात एक निलेश राणे साहेब यांनी एक मोठं विधान केलं होतं की ठाकरे परिवाराचं जे नाव आहे, ठाकरे पिता पुत्रांचं जे नाव आहे ते सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेलं होतं, त्यामुळे त्यांना निश्चित राजीनामा द्यावा लागेल अशा प्रकारचं विधान होतं। आपण थेट निलेश राणे साहेबांकडनं जाणून घेऊया की काय त्यामागचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी जी मागणी केली त्यामागचा मोठा आधार काय होता। साहेब काय सांगा। सुप्रीम कोर्टाची ह्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये पहिली सुनावणी होती आणि आर्ग्युमेंट झाली, कारण का प्रकरण हे देशभर गाजतं आहे, तर दोन्ही बाजूच्या काउन्सिलनी वकिलांनी आपापलं मत मांडलं आणि बिहार गव्हर्नमेंटचे जे काउन्सिल आहेत त्यांनी राजकीय दबाव नाव घेऊन सांगितलं की आदित्य ठाकरे जो मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, स्वतः मंत्री आहे, त्याचा दबाव कुठे ना कुठेतरी जाणवतो असं सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेलं आहे। आता ही काय लहान गोष्ट नाही, सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं। अच्छा, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शनही घेतलं नाही समोरच्या पार्टीने। मग कोण सांगेल की बिहारच्या मुख्यमंत्र्याचं पण नाव आलं, हो, तसं जसं इकडच्या मुख्यमंत्र्याचं नाव आलं तसं बिहारच्या मुख्यमंत्र्याचंही नाव आलं, पण ते इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भातलं नव्हतं, ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भातलं होतं। पण आदित्य ठाकरेचं नाव हे त्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाव आलेलं दिसतं आहे आणि रेकॉर्डमधून ते काढलेलं नाही, तो रेकॉर्ड आहे तसा आहे आणि हा गंभीर आरोप आहे। तुम्हाला आठवत असेल, स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख 26/11 नंतर 26/11चा जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर ते पाहणी करायला गेले होते ताज हॉटेलची आणि सोबत राम गोपाल वर्मा हे फिल्मचे डायरेक्टर त्यांना सोबत घेतलं होतं आणि त्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा। हे तर डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं, ते पण पहिल्या हिअरिंगमध्ये। ही फारच गंभीर बाब आहे आणि म्हणून मी मागणी केली आहे की 100% या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे, कशावरही उलट नैतिकतेच्या आधारावर दिला पाहिजे। आम्ही मागणी करतो ती सोडून द्या, हा फार गंभीर गुन्हा आहे। एक मिस्ट्री झाली आहे, मर्डर केस, म्हणजे ही जी सुशांत सिंग राजपूतची केस आता सुसाईड केस राहिलेली नाही, ही मर्डर मिस्ट्री झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एका मुख्यमंत्र्याचं नाव येणं, जो स्वतः आता मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री आहे, पदाचा दुरुपयोग करू शकतात। मुख्यमंत्री स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी इन्व्हेस्टिगेशनमध्ये गडबड करू शकतात आणि म्हणून गांभीर्याने मी हा आरोप केलेला आहे, ही मागणी केलेली आहे की त्यांना राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या पदाचा। नक्कीच एक नैतिकता म्हणून या ठिकाणी राजीनाम्याची मागणी खासदार साहेब करतायत। त्याचबरोबर साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न की आज मुंबई सारख्या आपल्या ह्याच्यातून बरेच चाकरमानी कोकणात गणेश भक्त परत येत आहेत, शासनाने निश्चित त्यांच्यासाठी जे धोरण राबवलं आहे ते योग्य आहे का, काय सांगाल?
शासनाची जी काय भूमिका चाकरमान्यांबद्दल कोकणाबद्दल राहिली आहे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर तुम्ही स्पेसिफिक बघितली तर ती कोकणी माणसाचा आणि चाकरमान्यांचा अपमान करणारीच राहिलेली आहे. परप्रांतीयांना द्यायला या लोकांना बसेस आहेत, पण चाकरमान्यांना द्यायला काही बसेस नाहीत. तिकीट अगोदर सांगितलं फुकट देतो, हे मी मागच्या लॉकडाऊनचं म्हणतो आहे. तेव्हा सांगितलं तिकीट फुकट देतो, तिकीटचे पैसे घेतले. ई पासचा फार मोठा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला, काही नावं बाहेर काढली, दलालांची नावं बाहेर काढली. आज तेच दलाल आजही ई पासचा धंदा करतायत, त्यांच्यावर कसली कारवाई केली नाही. ई पाससारखं मोठं संकट आजही कोकणी माणसाच्या डोक्यावर आहे, चाकरमान्यांच्या डोक्यावर आहे. आम्ही तर सांगितलं तर ई पास ही गोष्ट रद्दच करा, कारण का जर नाव आणि बाकी सगळ्या गोष्टी घ्यायच्याच असतील तर मग तुमच्या बॉर्डरवर घेऊ शकता तुम्ही. त्याच्यासाठी त्या माणसाला पैसे का मोजावे लागतात, आणि म्हणून ती मागणी काही सरकारने त्याच्याबद्दल विचार केला नाही. हे सगळं असताना आज गणपती तोंडावर आहेत, म्हणजे सण गणपतीचा. मागच्या काहीतरी 6-7 दिवसापूर्वी त्यांचा निर्णय झाला. त्याच्या अगोदर यांचा निर्णयही होत नव्हता की क्वारंटाईनचे दिवस ग्रामपंचायतींनी ठरवलेले 14 आणि नंतर आत्ता काहीतरी 4-5 दिवसापूर्वी राज्य सरकारने ठरवलेले 10 दिवस. अनेक ग्रामपंचायतींना ते मान्य नाही आणि म्हणून तो वाद आता गावागावामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. ही चूक राज्य सरकारची आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे अपमान करायचं काम चालू आहे कोकणी माणसाला. आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इथून माणूस गणपती सण साजरा करून जेव्हा मुंबईला परत जातो, तिकडे परत 14 दिवसाचं क्वारंटाईन कोकणी माणसाला करणार. कुठला नियम कोण बनवत आहे कोणालाच माहीत नाही. हे जे अधिकारी, हे जे मंत्री जे काय नियम बनवतात हे जमिनीवर कुठे दिसत नाही. ह्यांचे मंत्री झूम त्या ह्याच्यावरून पत्रकार परिषद घेतात, तुम्हालाही त्याचा अंदाज आला असेल. रस्त्यावर कुठे दिसत नाही. मग आज कोकणी माणूस रस्त्यावरून येताना घरी पोचल्यानंतरची शिव्या घालतोय ना या ठाकरे सरकारला, ते त्यांना नंतर कळेल त्याचे परिणाम काय काय होतात ते. पण 100% आपल्या भागाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि नियोजन नसल्यामुळे, नियोजन शून्य असल्यामुळे जे मंत्री आहेत त्यांना खाली काय चाललं आहे माहीत नाही, अधिकारी त्यांनाही काही कळत नाही, कारण का कोरोनाचं संकट असं चारही बाजूने आलं आहे. अशा गुंतलेल्या अवस्थेमध्ये आज कोकण आहे आणि त्याचा उपाय, त्याचं उत्तर ठाकरे सरकारकडे नाही. ठाकरे सरकारने कोकणी जनतेचा जो चाकरमान्यांचा आहे तो मोठ्या प्रमाणात अपमान केला, अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य राणेसाहेब करत आहेत. राणेसाहेब, निश्चित याच पार्श्वभूमीवर आता गणेशोत्सव सण संपल्यानंतर कुठेतरी शाळा सुरू होणार का? या कोरोना आपत्तीत कशा पद्धतीने शासनाचं जसं हे धोरण आहे तसंही ते धोरण कुठेतरी या ठिकाणी धुसर आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने शासनाने धोरण राबवलं पाहिजे? तुम्हाला उदय सामंत जे आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत या ठाकरे सरकारमध्ये, त्यांनी ग्रॅज्युएट आपले जे त्या परीक्षांचा काय घोळ केला आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे. करायच्या का नाही करायच्या एवढं अगोदर कोरोनाचं संकट आहे तर तुम्ही स्पष्ट सांगून टाका. मधली उत्तर देऊ नका की ऑगस्टमध्ये बघूया, सप्टेंबरमध्ये बघूया. ह्या फक्त तारखा चालल्या, तुम्हाला स्पष्ट सांगता येत नाही. तुम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची सगळ्या स्टेटमेंट बघा. अगोदर सांगून मोकळे झाले आम्ही एक्झामच घेणार नाहीत, बरोबर आहे. मग UGC ह्यांनी फटकारलं की तुम्हाला अधिकार नाही. ह्यांना मंत्र्यांना मुळात अधिकारच यांची कळत नाही, लक्षात आलं. आणि दुर्भाग्य आपलं की ते आपले पालकमंत्री आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, त्यांना नियम कायदे माहीत नाही, UGC कशासाठी असते माहीत नाही. पत्रव्यवहार केले ते नंतर सांगितलं की हे पत्रव्यवहार केले, त्याला फार वेळ झाला होता. आता ते विद्यार्थी जे असेच लटकले त्यांना कुठे जायचं काय कळत नाही. AT-KT वाल्यांचं काय करणार माहीत नाही. कुठल्याही परीक्षा किंवा शाळा ऑनलाईन पद्धत किती फायदेशीर आहे मुलांना हे कोणच पालक पण सांगू शकणार नाही. मग नेमकं जगामध्ये काय चाललं आहे किंवा शहरी भागांसाठी वेगळा निकष आणि ग्रामीण भागासाठी वेगळा निकष, असे वेगवेगळे निकष आणि त्या विषयातले तज्ज्ञ आणि काही NGO किंवा असे काही त्या विषयामध्ये जर जोडले सरकारने. आता हे सरकार कोणाचीच मीटिंग करायला तयार नाही.
आम्ही विरोधात जरी असलो तरी आम्ही कधी ना कधी पदावर होतो. आमचे साहेब माजी मुख्यमंत्री आहेत राणेसाहेब, कधी बोलून 25 वर्ष, जवळपास 20-25 वर्ष ते पालकमंत्री होते या जिल्ह्याचे, पण कधी बोलून की आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा किंवा तुमचाही सहभाग याच्यामध्ये कसा मिळेल असं सांगा, कुठेच या सरकारने किंवा मंत्र्यांनी केलेलं दिसत नाही. परीक्षेचा गोंधळ आहे हा तर 100% पहिल्यापासून आहे. हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून गोंधळातच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये गडबडच करते. म्हणजे एक निर्णय घेतला आणि तो पूर्णत्वास नेला असं तुम्ही मला एक निर्णय मला दाखवायचा असं तुम्हाला सापडणार नाही. आणि म्हणून परीक्षेचा गोंधळ वेगवेगळ्या तज्ज्ञांना घेऊन, अभ्यासकांना घेऊन, जगामध्ये काय चाललं ते बघून, ग्रामीण भागाला एक निकष आणि तुमच्या शहरी भागाला एक निकष, लोकसंख्येनुसार की कुठल्या भागामध्ये सेफ्टी जास्त आहे, कुठल्या भागामध्ये प्रादुर्भाव जास्त आहे, हे असे तुम्ही स्टेप वाईज जर तुम्ही नाही ह्याच्यावर काही अभ्यास केला तर मग कठीण आहे. आणि तुम्ही सरकारकडून नाहीतरी कसलीच अपेक्षा ठेवू नका. नक्कीच निलेश साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे की सरकारने निश्चित ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचा विचार केला पाहिजे, तरच आपण भविष्यात जी आपली शिक्षण व्यवस्था सध्या ठप्प आहे त्याच्यावर मार्ग निघू शकतो. साहेब, याच अनुषंगाने आणि एक शेवटचा प्रश्न की आज कोकणात कोरोना आहे आणि कोकणाचा जो सगळ्यात मोठा सण तो गणेशोत्सव आहे, तर हा गणेशोत्सव सण साजरा करताना आपल्या चाकरमान्यांनी, कोकणी माणसाने कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? कारण का आपण मुंबईतून येतो, मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो किंवा दिसतोय आकडेवारीमध्ये. आणि जरी एसिम्प्टोमॅटिक असलं तरी एसिम्प्टोमॅटिक हा कॅरियर असू शकतो. त्याच्यामध्ये काही लक्षणं दिसणार नाही पण तो दुसऱ्याला कोरोना देऊ शकतो. मुंबईमधून येणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांना ते एक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. उगाच घराच्या बाहेर पडू नका. आलात गावामध्ये जे नियम ग्रामपंचायतीने घातलेत, सरपंचाने किंवा कमिटीने घातलेत, त्याचं पालन करा. आणि ही सुट्टी काय दर वर्षासारखी सुट्टी नाही आहे, ह्याच्यामध्ये कंडिशन घातलेली सुट्टी आहे. आणि तुम्ही आलात, काही अनेकांची नोकरी गेलेली आहे, बिचारे मुंबई सोडून आले, पण असं समजू नका ते फक्त गणपतीसाठी आले. त्या बिचाऱ्यांची अनेकांची नोकरीसुद्धा गेलेली आहे, अनेकांचं घरसुद्धा गेलेलं आहे. कारण का सरकारने अगोदर सांगितलं होतं 3 महिन्याचं भाडं घेऊ नका, तरी अनेक लँडलॉर्ड आहेत, घरमालक आहेत, ज्यांनी भाडी घेतली आणि हे कमवत नसल्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं आणि ते आले परत कोकणाकडे. आता ती एक वेगळी बेरोजगारांची यादी तयार करावी लागेल, त्याच्यावरती एक उपाय करावा लागेल की आले त्यांचं करायचं काय, ह्यांना परत शहरामध्ये हे गेले असतील किंवा जाणार असतील किंवा मग इकडे त्याचा वापर कसा करू शकतो. ह्यांचं करोनाचं संकट ह्या शासनाला आणि प्रशासनाला जमत नाही करोनाचा सामना करायला. तर ही सगळी तर नंतरची संकट आहेत जी आपल्याला तोडगा करावं लागणार आहे आणि ते काढतील का नाही त्याच्यावर शंका आहे. म्हणून चाकरमान्यांना एवढंच आहे की आपला सर्वात मोठा सण आपण समजतो गणरायाचा, तो कुटुंबाबरोबर साजरा करा, गावाबरोबर साजरा करा. पण जे कंडिशन आता तर व्हॉट्सॲपवर सगळे आलेले आहेत, डिस्टन्स किती ठेवावं, मास्क घालावा, सॅनिटायझरचा वापर करावा. आणि ह्याच सगळ्या कंडिशनला तुम्ही डोक्यात ठेवून आपलं जीवनाचा हा जोपर्यंत करोना आपल्या जीवनामध्ये दिसतोय किंवा आपल्याला आपण वाचतोय, आपण प्रत्येकाने आपलीच काळजी घेतली पाहिजे. कारण का सरकार तुमची काळजी घेईल असं कुठलं चित्र आज तरी दिसत नाही. नक्कीच आपण पाहिलं, जे खासदार साहेब, माजी खासदार साहेब वेगवेगळ्या प्रश्नावर आक्रमक असतात, तेच आपल्या कोकणी जनतेसाठी किती आत्मीयतेने या ठिकाणी आवाहन करतायत. घरात राहा आणि आपला लाडक्या बाप्पाचा सण साजरा करा, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी राणेसाहेब यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामॅन तामेंसह संदीप देसाई, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. नाणार रिफायनरी संदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत खासदार विनायक राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहुयात काय म्हणाले खासदार राऊत. ह्याच नारायण राणेंनी आणि त्यांच्या चिरंजीव आमदार नितेश राणेंनी अगदी छाती ठोकपणे सांगितलं होतं, काही झालं तरी चालेल पण मी रिफायनरी येऊ देणार नाही म्हणजे देणार नाही. ह्याच नारायण राणेंनी राजापूरच्या कात्रादेवीच्या इथे आयोजित केलेल्या समारंभामध्ये सत्यनारायणाच्या साक्षीने सांगितलं होतं
की मी रिफायनरीला मेलो तरी येऊ देणार नाही. आता नारायण राणेंचे बोल बदली झाले. भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांचे इळीमिळी गिळचूप झालेली आहे. त्यामुळे नारायण राणेंनी आधी आपला पूर्व इतिहास पाहावा, आपला भूतकाळ तपासावा आणि मग शिवसेनेवर आरोप करावं. शिवसेना आजही स्थानिकांनी जे सांगितलेलं आहे की आम्हाला रिफायनरी नको, त्या स्थानिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. पैशासाठी तर सोडाच, प्राण गेला तरी स्थानिकांचा जोपर्यंत विरोध आहे तोपर्यंत शिवसेना कोणत्या परिस्थितीमध्ये रिफायनरी तिथे होऊ देणार नाही. आणि मला खात्री आहे स्थानिक जनतासुद्धा आजही रिफायनरी नको या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. जिल्ह्यात 10वी व 12वी परीक्षेत आलेले पहिले 3 क्रमांक, 100% निकाल लागलेल्या शाळा, मुख्याध्यापक तसेच UPSCत यश संपादन केलेल्या 2 विद्यार्थ्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 16 ऑगस्टला सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते सतीश सावंत तसेच संजय पडते यांनी दिली आहे. 10वी 12वीचा रिझल्ट महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकणात असेल आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. आणि म्हणून ज्या शाळा असतील, ज्युनियर कॉलेज असतील, ज्यांचा रिझल्ट साधारण 100% लागलेला आहे, अशा सर्व संस्था चालकांचा, मुख्याध्यापकांचा सत्कार व्हावा. भविष्यात अशाच प्रकारचं या यशामध्ये सातत्य राहावं यासाठी त्यांचा सत्कार करणं आणि या सत्काराचं आयोजन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 10वी परीक्षेमध्ये 1 ते 3 क्रमांक आलेले आणि 12वीमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये 1 ते 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी गुणगौरव केला जाणार आहे. सदरचा कार्यक्रम या जिल्ह्याचे पालकमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय सामंत साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राऊत साहेब, माजी पालकमंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 16 तारीखला दुपारी 2:30 वाजता शरद भवन ओरस या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षणप्रेमींनी, सर्व 100% रिझल्ट लागलेल्या संस्था चालकांनी, मुख्याध्यापकांनी आणि शिक्षणप्रेमींनी तसंच जे गुणवंत विद्यार्थी जिल्ह्यामध्ये 1 ते 3 क्रमांकाचे आहे या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून निश्चितच ह्या जिल्ह्याची जी काही शैक्षणिक परंपरा जी आहे किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमातून प्रेरणा मिळण्यासाठी सर्व शिक्षणप्रेमींनी हजर राहावं. या कार्यक्रमातील जिल्हा परिषद शिवसेनेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच असतील आणि इतर लोकप्रतिनिधी आणि शिवसेना जिल्हा कार्यकारिणीने सुद्धा उपस्थित राहून निश्चितच गुणवंत संस्था चालकांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद द्यावे. सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने 10वी व 12वी UP परीक्षेतील नेतृत्वपद यश मिळवल्या व 100% उत्तीर्ण झालेल्या संस्थांचे मुख्याध्यापक, संस्थांचे चालकांचा सत्कार सोहळा 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता शरद भवन येथे होणार आहे. त्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, खासदार विनायकजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे माजी मंत्री दीपकभाई केसरकर, आमदार आपले वैभवजी नाईक साहेब हे उपस्थित राहणार आहे. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे असे मी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांना सांगत आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील ज्या काही संस्था चालकांच्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेबसुद्धा समजून घेणार आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न करणार आहेत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा असं मत सुपर बाजार कणकवली व्यवस्थापक शशिकांत जगन्नाथ राणे यांनी व्यक्त केलंय. पाहुयात काय म्हणतायत शशिकांत राणे. माझी संस्था
सुपारी बाग मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघ मर्यादित मुंबई या संस्थेचा डिपार्टमेंट स्टोर एशएम हायस्कूल समोर मुंबई गोवा हायवेला सुपर बाजार डिपार्टमेंट स्टोअर कणकवली या नावाने 14 एप्रिल 2002ला भव्य दिव्य अशा उद्घाटनामध्ये त्यावेळी उद्घाटक सिडनी अभिनेत्री सौ अलका कुबल आणि पणन अधिकारी त्यावेळेचे खर्चे साहेब आणि माझ्या संस्थेचे पदाधिकारी सध्याचे चेअरमन आणि त्यावेळेचे कार्यकारी संचालक किशोरजी देसाई यांनी खूप मोठं एक आपल्या कोकणामध्ये स्वस्त दरामध्ये माल विकला गेला पाहिजे, ग्राहक सेवा केली पाहिजे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेचं डिपार्टमेंट स्टोअर 2002ला सुरू केलं. आज त्या संस्थेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत यावर्षी. आणि या लॉकडाऊन काळामध्ये खूप दमछाक झाली. म्हणजे दुकान उघडता येत नव्हतं, सुपर बाजार चालवता येत नव्हता. तरीसुद्धा इतर जो 17 वर्ष आम्ही काम केलं त्याचा अनुभव घेऊन आम्ही या वर्षी 22 मार्चला लॉकडाऊन झालं. मग 22 मार्चपासून 4 दिवस आम्ही दुकान बंद ठेवलं, पुढेही बंद होतं. परंतु अनेक लोकांचे फोन माझ्या मोबाईलवर यायला लागले, फोन वाजायला लागले. कुणाच्या घरी अन्न नव्हतं, कुणाच्या घरी धान्य नव्हतं. कारण हे लॉकडाऊन झालं हे कोणाला स्वप्नात पण नव्हतं किती तारीखला होईल ते. आणि अशा टायमाला लॉकडाऊन झाल्यानंतर कुणाकडे अन्नधान्य नाही, कुणाकडे एक साबण नाही, कपडा नाही, अनेक प्रकार लोकांना तुटवडा भासायला लागला. म्हणून माझ्या मोबाईलवरती फोन यायला लागले लोकांचे की बुवा अहो दुकान तुमचं सुपर बाजार केव्हा उघडा आहे. आता मला तर लोक मॅनेजर कोण म्हणतच नाही आहे. जो तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो मनुष्य आहे, मग तो भजनी क्षेत्रातला असो, सामाजिक क्षेत्रातला असो, शासकीय असो नाही तर निमशासकीय असो, जो ग्राहक आहे आमचा तो ग्राहक मला बुवा म्हटल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. बुवाच म्हणणार मला. बुवा म्हणले अहो आमचा सुपर बाजार तुमचा उघडणार केव्हा आहे. मग म्हटलं काय पाहिजे तुम्हाला, तर आम्हाला अशाचे जिन्नस पाहिजेत. मग त्यावेळी मी माझे सध्याचे चेअरमन जे आहेत मुंबईमधले किशोरजी देसाई यांनी मला सांगितलं की तू घरपोच सेवा दे. त्याप्रमाणे मी काय केलं, माझ्या व्हॉट्सअपवरती मी लोकांच्या चिठ्ठ्या घ्यायला लागलो आणि चिठ्ठ्या घेऊन त्या दिवसापासून म्हणजे 22 मार्चपासून आजपर्यंत मी लोकांच्या घरपोच सेवा देतोय. मी आणि माझी सुपर बाजारमध्ये असलेली टीम आणि माझ्याबरोबर असणारे सहकारी आणि आमचे रिक्षा व्यवसाय जे माझ्याबरोबर आहेत ते असे करून आजपर्यंत लोकांना घरपोच आम्ही सेवा देतोय आणि मला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय. त्याच्यामध्ये आमच्या समोर सुपर बाजार एशएम हायस्कूलच्या बरोबर समोर हायवेचं काम चालू आहे. आता तर ह्या 1.5-2 महिन्यामध्ये जे ब्रिज बांधलं गेलं ते 2 वेळा कोसळलं खाली आणि 2 वेळा कोसळल्यामुळे आमच्याकडे येणारं जे ग्राहक होतं, रस्ता बंद झाला, ग्राहक थांबले. मग अशा वेळी सेवा कशी द्यायची हा आमच्या डोळ्यासमोर प्रश्नच, आमच्या सगळ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला. परंतु नाही करून चालत नव्हतं. जे माझे कस्टमर, माझे जे ग्राहक आहेत, सुपर बाजारचे जे ग्राहक आहेत ते माझ्या एकदम जवळीक आहेत आणि ग्राहक माझे म्हणजे देवच आहेत ते. कारण अशा वेळी पण त्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क करून मालाची ऑर्डर केली. अशा वेळी सुद्धा आम्ही ह्या अशा संकटामध्ये पण पूर्ण कणकवली तालुक्यात मी ग्राहक सेवा म्हणजे मी आणि माझी टीम असे मिळून आम्ही ग्राहक सेवा घरपोच डिलिव्हरी केली. आता तर या सध्याच्या काळामध्ये या कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुकाच सोडा पण ह्यावेळी आम्ही चतुर्थीपासून अशी एक नवीन सेवा सुरू केली आहे की पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, टोटली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या जीवनावश्यक मालाची घरपोच सेवा मिनिमम चार्जमध्ये आम्ही आता सुरू करत आहोत. जवळपास आता चतुर्थीला ती सुरूच होईल, काय प्रश्न नाही त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये भरपूर काय मला शिकायला मिळालं ह्याच्यामध्ये की बाबा काय नुकसान फायदा आम्ही बघितला नाही, भरपूर शिकलो. पण आमच्या संस्थेचं उद्दिष्टच आहे की ना नफा ना तोटा या उद्दिष्टावर चाललेली आमची सुपारी बाग संस्था आहे. आणि त्या धर्तीनेच मी सन्माननीय आमचे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही सर्व सुपर बाजारची टीम त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, सुपर बाजारचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे म्हणून घरी पण न लक्ष देता मी आणि माझी टीम आम्ही सुपर बाजार आणि सुपर बाजार याशिवाय इतर आम्ही कुठली आमच्या मनामध्ये हे नाही. आता तर सध्या आम्ही महिन्याचे 30 दिवस सुपर बाजार आमचा चालू आहे ग्राहक सेवेकरता. अगदी कोरोना असो नसो
पण आम्ही आता सेवा ही अशी पुढे चालूच ठेवणार आहे, जेणेकरून लोकांना, ग्राहकांना माल मिळला पाहिजे, घरपोच माल मिळला पाहिजे, चांगला मिळला पाहिजे, स्वस्त मिळला पाहिजे आणि कमी दर्जाचा पाहिजे आणि जास्तीत जास्त सवलती पण आमच्या सुपर बाजारमध्ये आहेत. त्या वर्षाअखेर प्रत्येक ग्राहकाला आम्ही खरेदीवरती 1% बोनस देतो. शिवाय ज्या आमच्याकडे वस्तू ठेवलेल्या आहेत ते MRP पेक्षा 2 ते 25% स्वस्त ह्या दरात आम्ही लोकांना माल विकतोय. त्यानंतर पुन्हा स्वॅप कार्डची सुविधा आम्ही उपलब्ध केली आहे. दुसरं, संपूर्ण आमचा सुपर बाजार आहे तो संगणकीकृत आम्ही केला आहे. त्याच्यामुळे ग्राहकांची पण जास्तीत जास्त पसंती आमच्या सुपर बाजाराकडे. आज जास्तीत जास्त अगदी सोशल वर्कर जो आहे किंवा जो चांगला जो ग्राहक आहे तो ग्राहक आमच्या सुपर बाजाराकडे वळायला लागला. पण ह्या महामारीच्या संकटामध्ये रस्त्याचं काम ठप्प जातं, रस्ता कोसळतो, ब्रिज कोसळतं, गाड्या बंद होतात. अशाही परिस्थितीमध्ये आम्ही कुठे ना कुठेतरी मार्ग काढतच आहोत आणि हे जे श्रेय आहे ते आमच्या संस्थेला जातं, माझ्या टीमला जातं आणि हे आम्ही सेवा जी करतोय ती आम्ही परमहंस भालचंद्र बाबांच्या भूमीमध्ये करतोय. त्यांनी जसे आम्हाला आजपर्यंत जसे सांभाळलं ह्या कोरोनाच्या काळामध्ये, तसेच ह्यापुढे इथे आम्हाला सांभाळतील आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना सेवा देऊ, हाच आमचा उपक्रम जास्तीत जास्त आहे. खरं तर आता भजनं जवळजवळ 4-6 महिने बंदच आहेत. परमेश्वराचं नामस्मरण कुठे होतच नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चतुर्थी जवळ आली की पूर्णच गावोगाव, खेडोपाडी जेवढे बुवा असतील, जेवढे भक्त असतील त्यांचा आनंद उफळून येतो प्रत्येक वर्षी. पण या वर्षी काय झालं आहे की हा करोना महामारीचं संकट पसरल्यामुळे सोशल डिस्टन्स पाळायचा आहे आणि सोशल डिस्टन्स पाळायचं असेल तर भजन होणार नाही आहे. कारण भजनाला किमान नाही म्हटलं तरी 6-7 माणसं लागतात, 8 माणसं लागतात आणि 8 माणसाला परमिशन आज नाही आहे. मग याकरिता आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलं आहे की निदान आम्हाला चतुर्थीपुरती भजनं आणि आरती करण्यासाठी परमिशन मिळावी आणि मला वाटतं सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब ते मान्य करतील आणि चतुर्थी दिवशीपासून 10 दिवसापर्यंत किंवा 5 दिवसापर्यंत ते परमिशन देतील अशी मी आशा बाळगतो. त्यामुळे सर्व भजनीबुवांची चिंता मिटेल. परंतु शासनाचे जरी चिंता मिटेल असे म्हटलं जरी मी, तरी शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे भजन सोशल डिस्टन्स पाळून सगळं भजन करायचं आहे, सादरीकरण करायचं आहे. पण मी परमेश्वरला एवढंच सांगेन, बाबा गणपती गजाननला एवढंच सांगेन, या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन, बाबा गणपती गजानना, हा जो काय करोनाचा महामारीचा जो काय एवढा मोठा संकट आला आहे आपल्या पूर्ण भारत देशावरती, ते लवकरात लवकर तुझं बाप्पा आगमन होण्याच्या अगोदर हे सर्व घालव. कदाचित मला वाटतं सध्या पाऊस भरपूर पडतो आहे, हे कदाचित पावसाच्या पाण्याने हा करोनाचा जो रोग आहे तो मला वाटतं त्या पाण्यामध्ये वाहून जाईल आणि चतुर्थीच्या अगोदर करोना हा विषय संपलेला असेल असं मी तुम्हाला सांगतो. की जे सत्य आहे ते सत्य बोलायला काय कुणाची भीती नाही आणि बोलायलाच पाहिजे असं मला वाटतं. या वृत्तीचा मी माणूस आहे. खोटं बोलणं मला पटत नाही, मी खोटं बोलत नाही. सत्याच्या मार्गाने मी चालणारा हा मनुष्य आहे. मला परमेश्वराने जो मनुष्य देह जन्माला घातलं त्यावेळी काय म्हणून घातलं मला माहीत नाही, पण त्यावेळेपासून आजपर्यंत मी सेवा करणे हाच एकमेव माझा एक कलमी कार्यक्रम आहे. मग कशाची पण असो, भजन क्षेत्रातली असो, सामाजिक कार्यातली असो, सुपर बाजारची असो, अहोरात्र रात्रंदिवस मी सेवा आणि सेवा देत आहोत. ह्या पाठीमागे मला जी शक्ती मिळते, मला जी ऊर्जा मिळते, माझं गाव जाणवली आहे. मग माझ्या जाणवली गावची माझं आराध्य दैवत ज्याला मी आज नतमस्तक होतो सकाळी उठल्यानंतर, ते श्रीदेव लिंगेश्वर पावनाई. आणि माझ्यावर ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे, वरद हस्त माझ्यावर ज्यांचा आहे, मी आज त्यांचा दास आहे, त्यांच्या चरणाची मी धूळ आहे. असे माझे कणकवली निवासी परमहंस भालचंद्र बाबा, हे सर्व त्यांच्या जीवावर सगळं चाललेलं आहे. ते मला जे बुद्धी देतात त्याप्रमाणे मी तसं करत जातो, पण चांगलं करतो, वाईट करतच नाही. वाईट करण्याची बुद्धी मला आजपर्यंत झाली नाही. आणि ह्याच्या पुढेही माझे ग्रामदेवता श्री लिंगेश्वर पावनाई आणि माझे आराध्य दैवत परमहंस भालचंद्र बाबा हे मला अगदी चांगली सुबुद्धी देवो
असं मी त्यांच्या चरणाशी लीन होऊन त्यांना सुद्धा मी नम्र विनंती करतोय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मालवण पंचायत समिती इतकं काम करत आहे तेवढं इकडचा आमदारही करत नाही, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. मालवण पंचायत समितीत 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांना निलेश राणे यांनी टॅब वितरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. मालवण भाजपच्या वतीनं तालुक्यात 10वी 12वी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते टॅबचं वाटप करण्यात आलं. 12वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या प्रथम 10 तर 10वी मधील तालुक्यातील प्रत्येक शाळेतील पहिल्या नंबरला टॅब आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. मालवण पंचायत समिती सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सुनील खाडेगावकर यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना टॅब आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. यावेळी निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विविध उपक्रम राबवणाऱ्या मालवण पंचायत समितीचं कौतुक केलं. पंचायत समिती जेवढं काम करते तेवढं इकडचा आमदारही काम करत नाही, अशी टीकाही निलेश राणे यांनी केली आहे. संकल्पना कोणाची जरी असली तरी ती अस्तित्वात आणावी लागते. आणि माझं नशीब चांगलं आहे की मालवण तालुक्यामध्ये कुठला तरी शब्द टाकला हे माझे सहकारी तुम्ही सगळे कधी पडू देत नाही, आणि म्हणून हे सगळं शक्य होतं. फार असं काही मोठं काम मी केलं असं मी समजत नाही, पण राणे साहेबांची शिकवण आहे जे मी इतक्या वर्षापासून बघत आलो. विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमी म्हणजे त्यांचे नेहमी मंत्री असताना, त्याच्या अगोदरपासून आमदार असताना त्यांची सवय राहिली की विद्यार्थ्यांना आपण का हे सगळं त्यांना टिकवणं, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन देणं कशासाठी गरजेचं असतं, कारण का आपलं भविष्य त्यांच्यावर असतं. आपला तालुका, आपलं गाव, आपलं शहर हे पुढच्या पिढीसाठी आपल्याला तयार करणं, त्यांच्यासाठी तो प्लॅटफॉर्म बनवून देणं आपल्यासाठी गरजेचं असतं. आज निलेश राणे जसा बोलतो, नितेश राणे जसा बोलतो, चांगलं बोलतो असं काही मी म्हणत नाही, पण आम्हाला जी समज जी पडते लवकर ती शिक्षणामुळे पडते. त्या काळामध्ये किती कळलं असतं मला माहित नाही, पण विद्यार्थी जीवनामध्ये हे समजणं फार गरजेचं. आपल्याला उद्या काय बनायचं, जसं तिने सांगितलं तिला पायलट बनायचं, आपली स्वप्न मोठीच असली पाहिजे. आणि ग्रामीण भागातून आपण येतो तर आपल्याला स्पर्धा ही शहरांशी करावी लागते. शहरांमध्ये बिझनेसेस असतात, नोकऱ्या असतात, संध्या असतात, पण जेवढ्या जगातल्या तुम्ही मोठ्या कंपन्या बघाल, म्हणजे ती गुगल असेल, ऍपल असेल, फेसबुक असेल, हे ज्यांनी सुरुवात केली ना ते 10x10च्या खोलीमध्ये सुरुवात केली. त्यांची सुरुवात जी झाली ती शहरांमध्ये नाही झाली, कुठल्या तरी ग्रामीण भागामध्ये, त्यांच्या ग्रामीण भागामध्ये, ती त्यांच्या ग्रामीण भागात झाली. आणि म्हणून जर आपल्यामध्ये स्किल असेल, टॅलेंट असेल, आपल्यामध्ये मेहनत अशी ती म्हटली की की मेहनत करायची आणि जिद्द असेल तर हे सगळं शक्य होतं, कोणालाही शक्य होतं. आता आपल्या राणे साहेबांचंच बघा, जन्म राणे साहेबांचं वरोड्यामध्ये, पळशेवाडी, आणि त्यांचं आयुष्य बघा, पदं त्यांना काय काय मिळाली ती बघा, कशामुळे मिळाली ती बघा. राज्याचे ते मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्ष नेता झाले, दोन्ही सभागृहाचे आमदार झाले, आज खासदार आहेत, दोन्ही मुलांना
खासदार आमदार केलं. जर बरोड्यामध्ये पळशेवाडीमध्ये राहणारा एक व्यक्ती जो 12व्या वर्षात मुंबईत गेला, म्हणजे पेपर टाकण्यापासून साहेबांनी स्वतःचा व्यवसाय टॅक्स पेअर हे 83ला साहेब झाले. म्हणजे लोकांना वाटत असेल की नगरसेवक पद मिळालं आणि नंतर, तसं नाही केलं. साहेब पहिले व्यावसायिक झाले. आम्ही राणे कुटुंब 83 पासून टॅक्स भरतो. साहेब नगरसेवक झाले 85 पासून. सतत त्यांच्या डोक्यामध्ये माझं पुढचं काय, उद्या काय, परवा काय, 10 दिवसानंतर काय, 10 वर्षानंतर काय. माणूस डोक्यात उद्योगी पाहिजे. खरं माणूस डोक्याने उद्योगी पाहिजे. आणि म्हणून पालकांनी आपापल्या, आता आमच्यावर संस्कार आमच्या वडिलांचे झाले. आमच्या वडिलांनी कधी सांगितलं नाही की निलेश असं वाग. त्यांना आम्ही बघितलं, त्यांच्याकडून आम्ही शिकलो आणि म्हणून तशी तशी पावलं टाकत गेलो. आणि म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना, उद्या तुम्हीच आमचं भविष्य आहात. तुम्हाला प्लॅटफॉर्म तयार करणं, तुमचं प्लॅटफॉर्म तयार करणं हे आमच्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम आहे. नाहीतर अगरबत्ती आणि खडीसाखर मीही वाटू शकतो, काही त्याच्यामध्ये मोठं काम नाही. पण उद्याचं भविष्य तयार करायची जबाबदारी आपल्यावर आहे, आपल्या सगळ्यांवरच आहे. हे नुसतं टॅब वाटून, टॅब कशासाठी असतं? साहेब तेव्हा कम्प्युटर वाटायचे, तेव्हा लॅपटॉप असायचे, आता टॅब आले, तेव्हा टॅब नसायचे. आपल्याला ईमेल करायचे असेल, भाषा सुधारायची असेल, मेन काय असतं? कम्युनिकेशन. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जोपर्यंत तुम्ही कम्युनिकेट करू शकत नाही तोपर्यंत तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही. कम्युनिकेशनसाठी टॅबचा वापर करा. आपली भाषा सुधारवायला टॅबचा वापर करा. जगाशी कनेक्ट व्हायला टॅबचा वापर करा. काय चाललंय जगामध्ये? आम्हाला पायलट बनायचंय, डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय. जगामध्ये आता नवीन कॉन्सेप्ट आले स्टार्टअप. 16-16 वर्षाची मुलं स्टार्टअपच्या बिझनेसमध्ये स्वतःच चालू करतायत, 4-5 लोक एकत्र येऊन. म्हणजे जग कुठल्या दिशेने चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्याची सुरुवात ग्रामीण भाग असू दे, शहरी भाग असू दे, आता काही राहिलं नाही. तुमची जिद्द जर असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही टोकावर जाऊ शकता, शिखरावर जाऊ शकता. हे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि म्हणून तशीच जिद्द आपण सगळ्यांनी आपल्या पुढील आयुष्यामध्ये दाखवावी. कारण का मी असू दे किंवा राणे साहेब, आम्ही नेहमी म्हणतो साहेबांनी इतके 10वी 12वीच्या मुलांना त्यांचे सत्कार केले. तर असाच त्यांना कधी कधी प्रश्न पडतो की आपण 10वी आणि 12वीच्या मुलांचे जे सत्कार करतो त्यांचं पुढे काय होतं, ते पुढे कुठे जातात, जगाच्या स्पर्धेमध्ये टिकतात किंवा टिकत नाही, हे आपल्याला दिसलं नाही. आपण अनेक कार्यक्रम गुणवंतांचे घेतो, पण सलग त्या 2 टप्प्यानंतर विद्यार्थी कुठे जातो त्याचं मोजमाप आपण कधीच करत नाही. त्याचंही मोजमाप झालं पाहिजे. ते कुठे आहेत हे शोधलं पाहिजे. जशी माझी शाळा मला शोधते की हा बाबा झाला, एकदा खासदार झाला, आणि मग त्यांच्या सगळ्यांचे मग एक गेट टुगेदर असं नाही, पण शाळेच्या वतीने सत्कार होतो. आणि म्हणून फक्त 10वी 12वी हा एक टप्पा आहे. आयुष्यामध्ये असे अनेक टप्पे तुम्हाला गाठायचे. म्हणजे मी तुम्हाला माझंच उदाहरण देतो. मला असं वाटायचं की 10वी आणि 12वी सारखे घाणेरडे दिवस नाहीत माझ्या आयुष्यात. नंतर मी राजकारणात आलो, मग मला ते दिवस बरे वाटायला लागले. का? कारण का आपल्याला लिंक लावायची असते एका दुसऱ्याला. एक घटना, ती दुसरी, ती तिसरी, आणि त्याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतं. आणि मी आत्मकथा वाचतो तर असे स्टीव्ह जॉब्स असतील, बिल गेट्स असतील, ह्या अशा लोकांची आत्मकथा वाचा. कदाचित ते शिकले नसतील जास्त, पण ज्या विषयात त्यांना मोठं व्हायचं होतं त्या गोष्टीबद्दलची माहिती मोठमोठ्या तज्ञांना नव्हती, तेवढी त्यांना होती. म्हणून आज जगाच्या कुठल्या लेवलवरती गेलेले आहेत. आणि म्हणून 10वी 12वी हा एक टप्पा समजा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. स्वप्नही मोठी बघा. कुठेही असाल तुम्ही,
काही काळजी करू नका. आमच्या सगळ्यांचं काम आहे तुमच्यासाठी ते प्लॅटफॉर्म तयार करणं आणि ते प्लॅटफॉर्म तयार करायचं काम आम्ही नेहमी करत बसू, जेवढं जमेल तेवढं करत बसू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात. कृषी पदवी घेऊन नोकरीच्या मागे लागणाऱ्यांची संख्या समाजात आज मोठी आहे, पण याला अपवाद ठरले ते कुडाळ तालुक्यातील निरुखे गावचे कृष्णराव नारायण चव्हाण. त्यांनी आपली पारंपरिक शेती आधुनिक तंत्राच्या माध्यमातून फुलवली आहे. कुडाळ तालुक्यातील निरुखे या दुर्गम भागात शेती करायची म्हणजे खूपच अवघड काम आहे. खरं तर या भागात पाण्याची टंचाई असल्यानं आंबा, काजू आणि भात शेतीच केली जाते. या व्यतिरिक्त फारशी बागायती पिकं इथं घेतली जात नाहीत. कृष्णराव चव्हाण यांनी मोठी विहीर काढून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवलाय. आपल्या वडिलोपार्जित शेतीत त्यांनी सुपारी आणि नारळ बागायतीचं नंदनवन केलंय. सेंद्रिय खताचा वापर करत असल्यानं त्यांच्या उत्पादनाला मुंबई, पुणे इथून मोठी मागणी आहे. दिवसभर शेतीत काबाड कष्ट करून मीठ भाकरी खाण्याचे सुख आहे ते नोकरीत नाही, असं चव्हाण यांचं मत आहे. मी कृष्णराव नारायणराव चव्हाण, राहणार निरुखे, नाईकवाडी, तालुका कुडाळ. मी सुरुवातीला एसी झाल्यानंतर ITI केलं. ITI केल्यानंतर एका कंपनी नोकरीला होतो. 7 वर्ष नोकरी केली. त्यानंतर कंपनी बंद झाल्यानंतर मग शेतीकडे वळलो. नारळाची आमची 100 झाडं आहेत आणि सुपारीची 250 झाडं आहेत. हे सगळे आम्ही सेंद्रिय पद्धतीने हे करतो. त्यात आणि मिरी हे आंतरपीक म्हणून घेतो त्याच्यात. आणि सेंद्रिय असल्यामुळे याला मालाला भयंकर मागणी असते आणि गावाच्या गावाला माल सगळा खपत असतो. सेंद्रिय यामुळे याच्या झाडावर येणारे रोग जरा कमी प्रमाणात येतात. भातशेतीला पण तेवढा रोग येत नाही आमच्या. आणि नारळा वेळेला कुठलाच तसा रोग लागत नाही. आहे प्रमाणात थोडा प्रमाणात, पण मोठ्या प्रमाणात येत नाही. शेतीच्या कामात त्यांची पत्नी कविता यांचाही मोठा वाटा आहे. तिच्या सहकार्याशिवाय मला हे काम अजिबात शक्य नाही, असं चव्हाण सांगतात. सुपारी लागवडीमधून चव्हाण यांना वार्षिक 50 ते 55 हजार रुपये इतका नफा मिळतो. माझं नाव कविता कृष्णराव चव्हाण. मी इकडे निरुखे गावी लग्न झाल्यावर कंपनी बंद झाली मिस्टरांची. मग आम्ही गावी स्थायिक झालो. गावी स्थायिक झाल्यानंतर मग थोडी काजू लागवड सुरुवात केली, आंबा लागवड सुरुवात केली. बागायती पूर्वी आमची थोडी सासूबाईंनी आमच्या कालावधीत केलेली होती. आता त्याच्यानंतर त्या काळामध्ये आम्ही परत सुपारी लागवड केली. सुपारी लागवड, नारळ लागवड अशी करून परत सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. बागायतीमध्ये त्यांनी दाखवलेली रुची नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला सिंधुदुर्ग लाईव्हचा सलाम. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. नाडन विरवाडी येथील कोरोनामुळे निधन झालेल्या 79 वर्षीय वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे येत नव्हता. अशा परिस्थितीत देवगडचे सभापती सुनील पारकर व रामेश्वर प्रतिष्ठानचे भाई नरे व नगरसेवक नीरज खाडी यांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय. प्रशासनानं जरी कोरोना बाधितावर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याकडे पाठ फिरवली असली तरी नरे यांच्या पुढाकारानं त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवगड तालुक्यात नाडन विरवाडी येथील 79 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे बळी गेला. मात्र कोरोनाचा बळी ठरलेल्या त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तालुक्यातील प्रशासनानं सपशेल हात झटकले. इतकंच नव्हे तर कोरोनाच्या भीतीनं त्या मृतदेहालाही कोणी खांदा आणि अग्नी द्यायला पुढे येईना. सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह तसाच घरात पडून होता. मृत व्यक्ती ही मुंबईहून आली होती. क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी गेलेल्या त्या व्यक्तीचा सोमवारी सकाळी 11च्या सुमारास मृत्यू झाला. मात्र त्यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि तो मृत वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मृतदेहावर सगळे सोयरे कोणीच अंत्यसंस्कार करायला पुढे येईनात.
अखेर सायंकाळी ही बातमी देवगड पंचायत समिती सभापती सुनील पारकर यांच्या कानावर गेली. त्याच क्षणी सभापती पारकर यांनी तात्काळ नाडण गावी धाव घेतली. मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव उर्फ भाई नरे, नगरसेवक नीरज खाडी यांच्यासह रामेश्वर प्रतिष्ठानच्या अँब्युलन्ससह ते नाडण वीरवाडी इथं पोहोचले. त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करिता स्वतः पुढाकार घेतला. गावातील लोकांना स्मशानभूमीत लाकडं नेऊन ठेवण्याची व्यवस्था करा, आपण मृतदेह घेऊन येतो अशी विनंती केली. त्यानंतर स्वतः सभापती पारकर यांनी त्या वृद्धाचा कुटुंबातील 2 व्यक्तींसह भाई नरे, नगरसेवक नीरज खाडी यांची सोबत घेतली. पीपीई किट परिधान करून त्या वृद्धाचा मृतदेह त्यांनी प्लास्टिक बंद करून स्मशानभूमीत नेला. त्यानंतर रात्री 10च्या सुमारास त्या वृद्धावर अंत्यसंस्कार पूर्ण झाले. सभापती पारकर यांच्या पुढाकारानं कोरोनानं ओशाळलेल्या माणुसकीचा धर्म जपलाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत. परफेक्ट अकॅडमी जेई, नीट, MHCET आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. परफेक्ट अकॅडमी 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. संपर्क 93 250 17 458. जगावर कोरोनाचं संकट असल्यानं यंदा गोपाळकाला साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. मानाची दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा झाला. तर यावेळी अमेय तेंडुलकर मित्रमंडळाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान करत आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. कोविडच्या नियमांचं पालन करत शहरात दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. सामाजिक भान जपत कोरोना महामारीत लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. स्वॅब कलेक्शन करणारा कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार यांचाही सन्मान केला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. रिफायनरीबाबत राणेंच्या भूमिकेवरून खासदार राऊतांचं टीकास्त्र. शिवसेना आमदारांवर निलेश राणेंचा हल्लाबोल. आणि कोविड योद्ध्यांचा सन्मान करत फोडली मानाची हंडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकण समाज चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.